त्याचप्रमाणे आपलं सहकार्य देखील आपल्या या दोन्ही शाळांसाठी कायम असतं, यापुढेही ते निश्चितपणे राहील। आपण सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपला हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे। आपण या ठिकाणी खाली स्थानापन्न व्हायचे आणि कुणी सर्वांना विनंती आहे सर्व पालकांच्या वतीने की कार्यक्रम संपेपर्यंत आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे। संमेलन म्हणजे रम्य पहाट, गाण्यांनी गजबजलेली वादळवाट, गाण्यांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, सोनेरी क्षणांची एक आठवण, सुखदुःखाची गोड साठवण, प्रेमाच्या पाजरांची वाहती सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणीवेच्या पलीकडे जगावेगळं गाव, यालाच तर आहे नाव स्नेह संमेलन। चला तर आपण आपल्या या स्नेह संमेलन कार्यक्रमाची सुरुवात करूया। सनईच्या सुरात, ढोल ताशांच्या निनादात आपणही रंगून जाऊया स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात। या ठिकाणी सादर केलेल्या आहे या सदर कार्यक्रमासाठी वैसे प्रमोशन कानडे, सो मनीषा बाळासाहेब कानडे, त्याचप्रमाणे संदीप राजूजी पाडेराव, हर्षवर्धन पाडेराव, सतीश कानडे, डॉक्टर बाळकृष्ण थोरात, त्याचप्रमाणे उत्तम भालेराव, सीताराम वर्ते, सीताराम शिंदे, जयराम भालेराव, आशिष बबन भालेराव, हॉटेल औदुंबर, श्री निलेश मालनाट, या सर्वांनी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100 रुपये या ठिकाणी बक्षीस दिलं। सर्वांचं दोन्ही शाळेच्या वतीने मी मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो। पुन्हा एकदा जुन्या चित्रपटांची ही गाणी आपल्या मनामध्ये जागृत केली। यंदा पहिलीच्या आपल्या छोट्याशा विद्यार्थ्यांनी अतिशय छान सादरीकरण या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेलं आहे। बालपण खूप सुंदर असतं, खूप साऱ्या इच्छा स्वप्नांनी भरलेलं, चंद्र ताऱ्यांना स्पर्श करण्यापासून ते आकाशात उडण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते। अशी छोटीशीच इच्छा घेऊन येत आहे आमच्या छोट्याशा नर्सरीच्या लहान मुली, दिल है छोटासा।
या ठिकाणी या छोट्याशा विद्यार्थिनींनी तन्मय आणि रुद्रवर्ते, चला आपलं गाणं इथे पुढे या. तन्मय दुसरा कोणी संत नाही. या तांत्रिक बतील विद्यार्थी सादर करीत आहे शेतकरी नृत्य. लहान थोर मदतीन या संगतीन लहान थोर मदतीन चला जीवाचं दान करूया जीवाचा कुर्बान करूया राब राबनी दान करूया मोया फिरतीन करणी पूजा चला म्हणूया आरती हात धरूया आम्ही जातीचं क्षेत्र करी खातो कष्टाची भाकरी माझ्या ढवळ्यानी पवळ्याची थोडी जीवावलं प्यारी आम्ही जातीचं क्षेत्र करी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं क्षेत्र करी खातो कष्टाची भाकरी
खरं तर सीमेवर लढणारा सैनिक आणि शेतामध्ये कष्ट करणारा आपला बळीराजा या दोघांच्या जीवनात आपलं नियमित जे रोजचं आयुष्य आहे ते सुखकर आनंदीमय चालू आहे. आपण सर्वांनी या दोघांच्या प्रती कायम विनम्र असायला हवं. अतिशय छान या ठिकाणी सादरीकरण आमच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केलं. त्याच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या घ्यायच्यात. या गीतासाठी मल्हार बैलगाडा संघटना विकासशील भांडेराव याकडून 200 रुपये प्राप्त झालेले आहेत. त्यांचं देखील मी दोन्ही आमच्या शाळेच्या वतीने मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी इसाबाई शेख, प्रमोद शेख कानडे, मनीषा बाळासाहेब कानडे, संदीप शेख कळणे, राजश्री नितीन शेख भांडेराव, हर्षल शेख भांडेराव, उषाताई सचिन कानडे, डॉक्टर बाळकृष्ण थोरात, उत्तम भांडेराव, सीताराम वरपे, सुधाकर निवृत्ती शिंदे, त्याचप्रमाणे आशिष बबन भांडेराव, हॉटेल औदुंबर, श्री निलेश आल्ला, जयराम भांडेराव. आपण देखील या चिमुकल्यांचं या ठिकाणी 35 रुपये कौतुक केलेलं आहे. तुमचं देखील मी दोन्ही संस्थांच्या वतीने मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. पुढं सर्व कार्येषु सर्वदा गीताचे बोल आहे वधूला माझा दिसतोय छान.
छोट्याशा 3 ते 4 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. सदर गीतासाठी नागे ग्रुप बैलगाडा संघटना अक्षयजी कानडे यांच्या वतीने 200 रुपये पारितोषिक आपल्या या कार्यक्रमाला प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे मल्हार बैलगाडा संघटना विकास शेठ भालेराव यांकडून सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक मिळालेलं आहे. संचालन तू महाकाली चंडिका भवानी तू या देवतांचं सारांश तू विनाशकारी नराधमाचा प्रहार तू महिषासुरासारख्या नराधमाचा नाश करण्यासाठी सादर होत आहे. अंबे 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 सादर करीत आहे याचा चौकी व मुली अंबे अंबे अंबे. आपल्या टाळ्यांची साथ द्या. जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रतिसाद तुम्ही बरदा कामा नये. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स या ठिकाणी विद्यार्थी करतायत. आपण टाळ्यांचा कडकडाट करून त्या विद्यार्थ्यांचा जोश वाढवायचा आहे. व्यवस्थापन समितीच्या सदस्य रुपालीताई दत्तात्रय भालेराव यांनी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री चिखले गुरुजी यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आमच्या या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. गुरुजींचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे मल्हार बैलगाडा संघटना विकास शेठ भालेराव, नागा ग्रुप बैलगाडा संघटना अक्षय कानडे, इसाबाई शेठ प्रमोद शेठ कानडे, मनीषा बाळासाहेब कानडे, संदीप वाजने, राजेशिकाई नितीश शेठ भालेराव, त्याचप्रमाणे हर्षद शेठ भालेराव, उषाताई सचिन कानडे, डॉक्टर बालकृष्ण थोरात, उत्तमजी भालेराव, सीतारामजी वर्ते, सुधाकरजी शिंदे, जयरामजी भालेराव, आशिष भवन भालेराव, हॉटेल औदुंबर, श्री निलेश आंबाट, त्याचप्रमाणे आमच्या संचालकाचे अध्यक्ष महेशजी भालेराव याकडून प्रत्येक या गाण्यासाठी रुपये 100 बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. दोन्ही संस्थांच्या वतीने मी सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो. निसर्गाची मुक्त हस्त उधळण माझ्या महाराष्ट्रातील
माझं कोकण भारी. कोकणातील विविध कला परंपरेने सणासुदीने नटलेला पृथ्वीवरील सुंदर असा स्वर्ग म्हणजे कोकण. तर चला तर आपण त्या कोकणातलं सौंदर्य पाहण्यासाठी बोलूया काय सिनियर केजीच्या मुली. माझं कोकण भारी. मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावात चोरी मखबारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही बनवा गाडी हातात गाडी माझ्या कोकण चोरसतो मोडी गाडी येवा पश्चिम येवा नाही तर सुसाट आगीत गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही बनवा गाडी. कशी शोभे काजळ हे डोळ्यामध्ये हिरव्या हाती बागड्या मराठमोळी बया सजली ग. माझे बाय तू टेन्शन घेतस काय माझे बाय थोडा रिलॅक्स होशील काय संसाराचं प्रेशर थोडं दूर होत तू कामा धंद्याचं हे दडपण इसू जरा तू हे थोडा वेळ काढून जगणं स्वतःसाठी तू बेधुंद होऊन बया फिरक जरा तू विसरून साऱ्या जगाला सैर भैर नाचनच गो बया थोडं मराठ मोळा नाचनच गो बया दिल खोलून नाच तू नाचनच गो बया सर्रा ठिका तू लावून सखी गावाई करणी घालून कोपाई फुगडी पदन कमरल खोचुनी बिंदा खेळू चलबाई सखी गावाई करणी घालून कोपाई फुगडी पदन कमरल खोचुनी बिंदा खेळू चलबाई नवरो बाई तमारी बरी आता गबाया तुम्ही कशी सासूबाई बसत नवरावरी आता गबाया तुम्ही कशी आनंदाने माहेरी आता गबाया तुम्ही कशी करायची तर थोडी भांडी आता गबाया तुम्ही कशी हे झाल्या रांधायची आता गबाया तुम्ही कशी चिंता पोरा गायाची आता गबाया तुम्ही कशी थोडा वेळ काढून तू स्वतःसाठी रोज अगं ग संसाराचं कसं बरं इसरून तू डान्स केलंच गो बया थोडं मराठा मोळा नाचलंच गो बया. विद्यार्थ्यांनी आपल्या समोर सादर केलेले आहे. सर्व प्रेक्षक विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की आमच्या या बालसभांचं कौतुक आपण नाही करायचं तर मग कोणी करायचं. जरा टाळ्या वाजवा, टाळ्या हाताच्या घड्या काढा आणि टाळ्या वाजवा. छोट्या मुलांना प्रोत्साहन देण्याचा आपल्याकडे एवढाच एक मार्ग आहे, टाळ्या घ्या, टाळ्याद्वारा सगळेजण. तर आता जे हे गीत झालं आणि संपूर्ण सदर कार्यक्रमासाठी सन्माननीय श्री विशालभाई शेठ, प्रमोद शेठ कानडे, त्याचप्रमाणे मनीषा बाळासाहेब कानडे, सत्यजित कळणे, राजेश्री ताईने शेठ भालेराव, हर्षद शेठ भालेराव, उषाताई सचिन कानडे, डॉक्टर बाळकृष्ण थोरात, उत्तमजी भालेराव, सीतारामजी वरते, सुधाकर निवृत्ती शिंदे, जयराम भालेराव, आशिष बबन भालेराव, निलेश अल्लट, महेश भालेराव, तंटमुख्य अध्यक्ष, मल्हार बैलगाडा संघटना विकास भालेराव, नागा ग्रुप बैलगाडा संघटना अक्षयशेठ कानडे, चिखले गुरुजी, रुपाली दत्तात्रय भालेराव याचकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हा दोन्ही या कार्यक्रमासाठी बक्षीस प्राप्त झालेलं आहे. या सर्वांना दोन्ही संस्थेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. त्याची कोणतीही गाणी लागली की आपोआप आपले पाय फेका धरतात. मग त्यात आमचे पहिलीचे काळचे कसे मागे राहणार हे सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आले गोविंदा सॉंग डान्स. तर सादर करत आहेत लता पहिलीचे
दुनिया मेरा घर है, बस स्टैंड मेरा अड्डा है, जब मन करे आ जाना, राजू मेरा नाम है। और प्यार से लोग मुझे बुलाते हैं कुली नंबर 1। अरे मुंह तो बंद करो अंकल। मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो खेल पूरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था। रास्ते से जा रहा था, खेल पूरी खा रहा था, लड़की घुमा रहा था। तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। कलागुणाचा भाव आहे, गुणवत्तेला वंदन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला वंदन आहे, निबंध भाषण कवितेमधून विचारांचा मंथन आहे, शाळेचे गॅदरिंग म्हणजे आम्हा मुलांचं स्पंदन आहे। आपल्या शाळेच्या गॅदरिंगसाठी म्हणजे स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं, पालकांचं, शिक्षकांचं व इतर उपस्थित मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम। आज इथल्या थोर विला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोर विला चंदनाचा गंध आला, मान्यवरांच्या आगमनाने सोहळा हा धन्य झाला, मान्यवरांच्या आगमनाने सोहळा हा धन्य झाला। आपल्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नतेच्या कानाइतका असावा, अडचणी उंबराइतका लहान नसाव्या, आयुष्य त्याच्या सोबतीतले लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावे। आपला सांस्कृतिक कार्यक्रम तितकाच गोड व्हावा म्हणून श्री गणेशाला साकडं घालण्यासाठी येत आहे इयत्ता 3री ची मुले गीता।
अगदीच छान झालेला आहे. गणरायाने म्हणजे आपल्या विघ्नहर्त्याने आपल्याला आशीर्वाद दिलेच आहे. आता आपला हा कार्यक्रम निर्विघ्नपणे नक्कीच पार पडेल. राजे राजे असंख्य झाले आजवर, पण शिवबा समान ना कोणी, पण शिवबा समान ना कोणी. गर्व ज्याचा असे महाराष्ट्राला, नव्हे तर सर्व जगाला, असा एकच तो शिवछत्रपती. गंगा पाहिला तुला काही आठवते का? हो, भगवा पाहिला की मला आठवतं अवघ्या महाराष्ट्राचं दैवत राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज. हो ना, शिवजन्मोत्सव शिवनेरी किल्ल्यावर गडगडाट झाला. सगळे चौघडे वाजू लागले. सारे आनंदी आनंद वातावरण पसरले. सह्याद्रीच्या आकाशाच्या दिशेने दिल्लीकडे ताट मानेने पाहू लागले. अवघा दखल मंगलमय झाला. हे सह्याद्रीच्या कडे कपाळीपर्यंत पोहोचला. अरे, माझा राजा जन्माला, दीनदुबळ्यांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, अशा या शिवछत्रपतींचा पाळणा घेऊन येत आहे आमच्या ज्युनियर केजीच्या चिमुकल्या. गाण्याचे बोल आहेत जुळवा पाळणा, जुळवा पाळणा. शिवाजी
संपूर्ण आजचा आपला हा जो कलाविष्कार चिमुकल्यांचा हा विविध गुणदर्शन कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू आहे. यासाठी आपल्या या विद्यार्थ्यांचं कलांचं कौतुक करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहनपर बक्षीस या विद्यार्थ्यांसाठी सन्माननीय काही व्यक्तींनी दिलेला आहे. आपण त्याच्यामध्ये सन्माननीय श्री इसाकबाई शेख, ख्वाजा गरीब नवाजचे सर्व सन्माननीय जिप सदस्य प्रमोद शेठ कानडे, त्याचप्रमाणे सौ मनीषा बाळासाहेब कानडे, ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान व साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीण यांच्या वतीने 2500 रुपये, त्याचप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपजी कळणे यांच्या वतीने देखील 2500 रुपये संपूर्ण कार्यक्रमासाठी या ठिकाणी बक्षीस म्हणून प्राप्त झालेले आहेत. माझे सरपंच राजश्रीताई नितीन शेठ भालेराव यांच्याकडून देखील 1000 रुपये रोख या संपूर्ण कार्यक्रमासाठी बक्षीस म्हणून आमच्या या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यात, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे हर्षल शेठ भालेराव यांनी देखील 1000 रुपये आपल्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी दिलेले आहेत. त्यांचे मी दोन्ही संस्थांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच सौ उषाताई सचिन कानडे यांनी देखील या कार्यक्रमासाठी 500 रुपये बक्षीस आपल्या या विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत. त्यांचं देखील मी दोन्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांना एकदा सूचना आहे की कार्यक्रम शांततेत सर्वांनी पाहायचा आहे. कोणीही गडबड गोंधळ करायचा नाही. कार्यक्रम संपल्यानंतर गाणं संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. खरंच भूत कोणी पाहिलंय का? लहान मुले तर आपल्या सावलीलाही घाबरतात, पण येथे आज मात्र वेगळाच अनुभव आहे आणि तो आपल्या पुढे सादर करीत आहे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी. गीताचे बोल अंगात आलया, अंगात आलया. आताच या ठिकाणी विजय भूताटकी झाले आणि हे सगळे पाहून आपल्या देखील निश्चितपणे हा कार्यक्रम पाहण्यासाठी एक ऊर्जा आपल्या अंगामध्ये निर्माण झाली. मी या पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी कौतुक म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय महेश भालेराव यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आपल्या या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे दत्ताशेठ कानडे ग्रामपंचायत सदस्य आपण देखील या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आपण दिलेलं आहे. आपलं सुद्धा मनपूर्वक आपण दोघांचे या दोन्ही संस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे ख्वाजा गरीब नवाजचे संस्थापक इसाकबाई शेख, जिप सदस्य सन्मानित श्री प्रमोद शेठ कानडे, मनीषाताई बाळासाहेब कानडे, ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान व साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीण, त्याचप्रमाणे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संदीपजी कळणे, राजश्रीताई नितीन शेठ भालेराव माजी सरपंच, त्याचप्रमाणे हर्षल शेठ भालेराव
उषाताई सचिन कानडे विद्यमान सरपंच आपण देखील या कार्यक्रमासाठी प्रत्येकी 100 रुपयाचे बक्षीस दिल्याबद्दल आपला सर्वांचं दोन्ही संस्थेच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आभार. रुक्मिणीसाठी 7 दोघांची 28 युगांसाठी विठ्ठलाची अर्धांगिनी रखुमाई ही तुम्हाला नेहमी कृष्ण अर्धांगिनी माता पंढरीत उभी तू फक्त रक्षणा करिता रखुमाई सकलांची आई आहे भक्तांसाठी ती सदैव उभी आहे विठ्ठलाची ती सावली माझी रघु माऊली सादर करीत आहे ज्युनियर केजीचे बॉईज माऊली माऊली. संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं रोख बक्षीस आमच्या या विद्यार्थ्यांसाठी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री निलेश आल्हाट यांनी देखील 100 रुपयाचं पारितोषिक या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे. तसेच कमालच्या क्लिनिकचे डॉक्टर बाळासाहेब बाळकृष्ण थोरात यांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला दिल्याबद्दल मी सर्वांचं दोन्ही संस्थांच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी कोणत्याही वाद्याशिवाय संगीताला महत्व नाही. असंच की एक वाद्य जे की महादेवाच्या नेहमी सोबत असते ते म्हणजे डमरू. या डमरूच्या तालावर बाप्पा कसे नाचतात घेऊन येत आहेत इयत्ता 2री ची मुले. गीताचे बोल डमर डमर डमरू वाजे. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे तू
घाल पोटी डमरूच्या तालावर बाप्पा नाचे डम 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 डमरू वाजे डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे तड 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 ताशा वाजे तड 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 ताशा वाजे तड 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 ताशा वाजे तड 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 ताशा वाजे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे ताशाच्या तालावर बाप्पा नाचे डम 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 डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे